कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सत्यजित, शत्रूला फोन लाव। बोला दाजी। दाजी नाही, आजी बोलतीये। नमस्कार आजी, नमस्कार। वडील कुठं आहेत तुझे? नाही, डॅडी नाही आहेत, 4-5 दिवसासाठी बाहेर गेलेत। बोला की काय काम होतं? का म्हणजे सांगायचं असं की सकाळी आमचे गुरुजी आमच्या घरी येऊन गेले, तेव्हा मी सत्यजित आणि तुळसाच्या लग्नाची बातमी सांगितली त्यांना। तेव्हा त्यांनी अगदी सहजच त्या दोघांच्या पत्रिका बघितल्या बघ। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुळजाच्या पत्रिकेत विधवा योग आहे। काय म्हणजे जर सत्यजित आणि तुळजाचं लगीन झालं तर लग्नानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत सत्यजितच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं आणि तुळजा विधवा होऊ शकते। पण आता काय करायचं? म्हणजे यावर काहीतरी उपाय असेल ना? हाय ना, उपाय हाय। तुम्ही घरी या, मग समोरासमोरच बोलूया आपण। लगेच निघतो बघा। हा, शशी, बाळूला सांग एक चांगला रेडा बघून इथं पाठवून दे आणि तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा। त्या तुळजाला लई हौस आहे ना जनावराशी लगीन करायची। मी करते तिची हौस पुरी, समजा जगाला बी कळेल। होणाऱ्या सुनेचा माज उतरवण्यासाठी सरनोबतांनी तिचं लगीन रेड्याशी लावून दिलं। आजी, पण जालिंदरराव? त्याचं काय, तो हे लगीन मोडू बी नाही शकत, नाहीतर त्याच्याच खानदानाची बदनामी होईल। त्याला आपल्या पोरीचं लग्न लावायचं असेल तर पहिल्यांदा तिचं लगीन रेड्याशी लावावं लागल। तो नाही नाही म्हणू शकत। तू नको त्याची काळजी करू। आजी, एखाद्याची कशी जिरवायची हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे। हा, लागा, लग्नाच्या तयारीला लागा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।